हॅलो नमस्कार, मी आहे वैशाली. तुम्हा सर्व मैत्रिणींचं आपल्या सिम्पली वैशाली ह्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. हे बघा, सकाळची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. पाखरांचा किलबिलाट सुरू झाला आहे. आज आहे शुक्रवार आणि त्यासोबतच आहे संकष्टी चतुर्थी. तर तुम्हाला माहीतच आहे की मी वैभवलक्ष्मीचे व्रत करत आहे. तर माझं आज संपूर्ण दिवसाचं जे काही रुटीन आहे मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आपला व्हिडिओ आज तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे असे सुंदर पक्षी रोज माझ्या अंगणात येत असतात आणि यांच्या येण्याने माझा दिवस रोज खूप 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 छान जात असतो. खूप प्रसन्न वाटत असतं माझ्या मनाला. रोजच्या प्रमाणे आज पण सकाळी टिफिनची तयारी सुरू आहे. आज मी कच्च्या टोमॅटोची चटणी बनवत आहे. खूप छान होते, खूप टेस्टी लागते. तुम्हीही करून बघा. आणि आमच्या स्वतःसाठी स्नॅक्समध्ये देण्यासाठी बनवली आहे साबुदाणा खिचडी. रोज प्रत्येकाच्या वेगवेगळ्या फरमाईशी असतात. तर कोणाला काय, तर म्हटलं आज साबुदाणा खिचडी करून देते तुला. तिला स्कूलला सोडवून आले. येता येता बागेतून फुलं आणली. आता बाग छाटले म्हटल्यावर त्याला 1-2 फुलं येतात फक्त, नाहीतर आधी खूप फुलं यायची. पण येतील नंतर, पावसाळ्यामध्ये भरपूर फुलं येतील. हे असं घरामध्ये छान फुलं ठेवली ना फ्रेश, की खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं. हे बघा, आता घरामध्ये एवढा सारा पसारा पडलेला आहे सकाळचा सगळ्यांचा. तर हे माझं आता किचन बघा तुम्ही. कुठून सुरुवात करावी कळतच नाही. बेडरूममध्ये तर खूप पसारा असतो. आता हे माझं सगळं क्लीन करून झालेलं आहे. ह्या सगळ्यामध्ये खूप खूप उशीर होतो खरं तर. नंतर मग मी माझी देवपूजा आटोपली. आज मी तुम्हाला माझी देवपूजा दाखवू शकणार नाही, कारण माझं देवघर वरती आहे आणि मी आज कॅमेरा वरती न्यायला विसरले. तर चला ठीक आहे. तर दुपारून मग मी नैवेद्याच्या तयारीला सुरुवात केली. हे बघा, आम्ही डीमार्टमधून हे नवीन कढई आणली होती. तर आज याचं उद्घाटन करायचं होतं मला. तर आज आपण नैवेद्यासाठी बनवणार आहे छोलेची भाजी. मुलांना खूप आवडते म्हणून म्हटलं चला आज छोलेच बनवूया. त्यांच्याच आवडीचं बऱ्याच वेळा बनवावं लागतं. मग आपल्याला आवडो न आवडो आपण खातो. पण ठीक आहे, सगळ्यांच्या आवडीचा विचार करूनच बनवायला लागतं. माझ्या पद्धतीची छोलेची भाजीची रेसिपी तुम्हाला मी शेअर करत आहे. हे बघा, कांदा परतून झाल्यावर मी त्यात सर्व मसाले घातले. छोले मसाला घातला. नंतर टोमॅटो मी बारीक कट करून घेतला होता, तो घातला फोडणीला. छान परतून झाला. त्याचं तेल सुटल्यावर मग लसूण आलं पेस्ट टाकली आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ घालून छान परतून घेतलं. जेवढं छान परतलं जाईल त्यातलं तेल सुटेल ना, त्यामुळे जास्त टेस्ट येते. नाही तर असं कच्चं लागतं कांदा वगैरे. आता शिजवलेले छोले यात टाकलेत. त्याला चांगलं शिजू द्यायचं झाकण ठेवून. 10 मिनटं छान शिजू द्यायचं. एकदम सोपी आहे भाजी, फक्त थोडी तयारी करायला लागते त्याला आधी. हे बघा, थोडासा चाट मसाला ॲड केल्यावर अजून चटपटीत होती ही भाजी. आणि नंतर कोथिंबीर टाकायची. अशी आपली छोलेची आजची भाजी रेडी आहे. नंतर आता बाकीची सर्व पूजेची तयारी करू म्हटलं. आधी उंबरा पूजन करून घेतला, रांगोळी काढून घेतली. आज लक्ष्मीची पूजा आहे म्हणून मी आज लक्ष्मी आणि कुबेर यंत्राची रांगोळी काढली आहे. हे बघा, रांगोळी काढून झाली माझी. त्याला हळदी कुंकू अर्पण करते. रोज तर काय एवढं कलरमध्ये रांगोळी काढायला होत नाही. आपली पटकन पांढऱ्या रांगोळीनेच मी रांगोळी काढत असते. पण मला ह्या सर्वाची खूप आवड आहे म्हणून मी करते. असं काही कंपल्सरी नाही आहे कुणासाठी. आवड असेल तर नक्की करावं. मी माझी आता 5-5:30 वाजले होते जवळपास. मग आता मी म्हटलं आधी सगळी पूजा उरकूनच घेऊया, मग परत ती करायची गरज नाही. मग एकदा देवपूजेला लागलं ना की मग होत नाही बाहेरची कामं. आता माझं सगळं उंबरा पूजन, तुळशी पूजन रेडी झालं आहे.
आता नैवेद्य राहिला आहे माझा बराच करायचा. म्हटलं आधी खीर पटापट सर्व करून घेतलं. खीर केली. आज मी केली आहे चंदन बटव्याची भाजी. तुम्हाला माहिती आहे का चंदन बटवा? खूप छान असते भाजी आणि विटॅमिन B12 आहे यामध्ये भरपूर प्रमाणात. तर आज केलं आहे पुरी, छोले पुरी, चंदन बटव्याची भाजी, खीर, वरण भात असा पूर्ण बेत केला होता. त्यासोबतच मी केलं आहे आज लिंबू मिरचीचं लोणचं. आमच्या आहोंना हे खूप म्हणजे हवंच असतं तोंडी लावायला. ते संपलं होतं म्हणून बनवलं. आता माझा नैवेद्य रेडी झालेला आहे. आजची माझी वैभवलक्ष्मीची पूजाही पूर्ण झाली आहे. गणपती बाप्पालाही मी आज हाच नैवेद्य अर्पण केला. मोदक बनवायला काही मला एवढा वेळ नव्हता. म्हटलं ठीक आहे. तसा आजचा माझा दिवस होता. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की माझ्या व्रताचा संपूर्ण विधी सांगणार आहे. तर ह्यावेळेस खरंच खूप गडबड होती. खूप उशीर झाला होता. गणपती बाप्पाची आणि महालक्ष्मी आईची सर्वांवर खूप खूप कृपा असू दे. चला बाय.